आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा, एक आनंदाचा क्षण, आनंदाचा उत्सव. जसा मिडबावच्या या ग्रीन पार्क मैदानावरती हा गेले 4 दिवस आपण उत्सव साजरा करतो आहोत, तसा एक पारंपरिक उत्सव. लाल हो या पीला, हरा हो या नीला, सूखा हो या गीला, एक बार रंग लग जाए तो हो जाए रंगीला. आप सभी को होली की ढेर सारी शुभकामनाएं. जाऊया मैदानामध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तिरुपती सावर्डे संघाचा. 5 षटकांची ही मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तुम्ही बघता आहात. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. 2 बॅटर देखील मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. संदीप मकवाना आणि आकिब पीरजादे हे 2 बॅटर मैदानामध्ये. संदीप मकवाना अष्टपैलू खेळाडू आहेत. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रसा. हल्ली जी कोल्हापूर प्रीमियर लीग झाली, त्या कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी आपला दमखम दाखवला होता ते संदीप मकवाना आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पार्थ गांधी. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल बराच का हवेत आहे. बॉल कुठे जाईल? बॉल जाईल बराच दूर 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 दूर. 6 धावांसाठी रामेश्वर प्रतिष्ठान षटकार. सामने वाले प्लॉट में 6 रन के लिए. देखिएगा कितना खूबसूरत शॉट, बेहतरीन टाइमिंग, खूबसूरत टाइमिंग और ताकत का सही सही इस्तेमाल, यानी कि ताकत नजाकत सब कुछ इस शॉट में. संदीप मकवाना जिनका नाम. समोर देखील रत्नागिरी एक्सप्रेस आहे. समोरचा देखील बॉलर कमी नाही आहे. पार्थ गांधी ज्याचं नाव आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळी हलक्या हाताने खेळतोय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मोठ्या खेळाडूची ही निशाणी आहे. एक मोठा फटका, त्यानंतर सिंगल घेणं आणि स्ट्राइक रोटेट करणं. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची ही स्पर्धा तुम्ही बघता आहात, अनुभवता आहात. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन, लगातार 7 वर्ष दिवस रात्र प्रकाश झोतातील ही स्पर्धा तुम्ही बघता आहात. या 7व्या पर्वाचा विजेता कोण असेल हे उद्याच्या दिवसामध्ये स्पष्ट होईल. यावेळी पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. डाव्या हाताच्या बॅटर मधून इनसाइड आउटचा शॉट. चेंडू जाईल वन बाउन्स. पंचांचा इशारा अजून येणं बाकी. 4 धावांचा इशारा येतोय पंचांचा, म्हणजेच हा देखील येईल RPM चौकार. थँक्यू. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मालवणवरून खास आमचे मित्र जयदेव लोणे, अन्मय प्रभू, त्यांचे पूर्ण टीम या मैदानामध्ये उतरलेली आहे. त्यांचं देखील रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीनं स्वागत आहे. सुधर्मा कावले यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेला. धन्यवाद. यावेळी वेगाने टाकण्याचा प्रयत्न. चांगला बॉल तुम्हाला बघायला मिळाला. कमबॅक करतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पार्थ गांधी. डॉट बॉल येईल. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 11 धावा. बिनबाद 11 धावा. चांगली सुरुवात म्हणेन मी. मोठे फटके येत आहेत, सिंगल डबल पण रोटेट करतायत, म्हणजे चांगली सुरुवात आहे दोन्ही बॅटर कडून. पार्थ गांधीचा हा बॉल सरळ उडवलाय मिडॉनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत, पण शेवटच्या क्षणी नजर हटी, दुर्घटना घटी. बॉल हातातून निसटला, जमिनीला दान झाला, म्हणजे जीवनदान मिळालंय. बॅटरला जीवनदान मिळालंय. आता जखमी वाघाप्रमाणे हा बॅटर मैदानामध्ये आपल्याला वावरताना दिसेल. धावा झाल्या आहेत
पहिल्या षटकाच्या सुरुवात असतानाच 13 धावा, 5 बॉल झालेले आहेत, 13 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल ज्यावेळी हा बॉल लेग स्टंप वरती होता, थोडीशी दिशा दिली होती बॉलला, पण क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, कोणत्याही प्रकारची धाव नाही, डॉट बॉल येईल. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होईल बिनबाद 13 धावा. संदीप मकवाना आणि अकीबची जोडी मैदानामध्ये, पार्थ गांधी गोलंदाजी मार्गवरती होते. दुसरं षटक कोण पेश करतील थोड्या वेळानं आपल्या समोर येतील, तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. आणि शैलेशजी लोके आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नातून, अथक मेहनतीतून ही सुंदर आणि भव्य दिव्य अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची, अभिमानाची अशी ही स्पर्धा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेची ही स्पर्धा आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावची स्पर्धा. दुसरं षटक घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती सूर्या. हलक्या हाताने खेळतायत कव्हर क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हर भरून फिल्डर येत आहेत, जोपर्यंत फेकी करतील एका धावेवरती समाधान मानतायत. हे काय झालं, मैदानामध्ये थोडीशी गडबड बघायला मिळाली गोलंदाजाची, पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून, चांगलं क्षेत्ररक्षण. धावा पोचतील 14 धावा, बिनबाद 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मागचा सामना बघा, गणराज 11 मेडबाव आणि दानिश 11 देवबा, काय सामना झाला. फक्त 32 धावा करायच्या होत्या 30 बॉलमध्ये, पण त्या देखील दानिश 11 देवबाग संघाच्या खेळाडूंनी बनवायला नाही दिल्या. म्हणजे काय गोलंदाजी केली, काय मॅच झाली ती. असं वाटत होतं कमी धावसंख्येचा हा सामना आहे, लवकरच संपतो की काय, पण नाही. दानिश 11 देवबागच्या संघाच्या खेळाडूंनी, गोलंदाजांनी जे क्षेत्ररक्षण केलं ते दर्जेदार होतं. पुढचा बॉल, यावेळी खराब बॉल, फुलटॉस बॉल होता. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय, म्हणजे अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागली जाते. हाईटचा रिव्ह्यू, तिसरे पंच रिव्ह्यू मागतायत. पंचांचा रिव्ह्यू आहे हा, बघूया काय डिसिजन येत आहे. तिरुपती सावर्डे आणि रोहित स्पोर्ट हिंदळे या दोन संघांमधील हा रणसंग्राम, महासंग्राम तुम्ही मिडबावच्या या ग्रीन पार्क मैदानावरती बघता आहात, अनुभवता आहात. दोन्ही संघ असे आहेत जे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिली मॅच पराभूत झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. इथूनच तुमचा खरा प्रवास सुरू आहे मित्रांनो. पंचांचा इशारा काय येतोय, पंचांचा इशारा येतोय नो बॉल. वरती आहे बॉल असा तिसऱ्या पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय, म्हणजे पुढचा बॉल असेल फ्री हिटचा बॉल. मोठा फटका मारण्याची संधी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही बघता आहात सूर्या, आणि समोर आता बॅटर आहे संदीप मकवाना. कोल्हापूर जिल्ह्यातील हा दर्जेदार खेळाडू आहे. संधी आहे, उघडा डोळे, बघा नीट, पुढचा चेंडू, फ्री हिट.
सरळ बॅटने खेळलाय. ऑन ड्राईव्हचा शॉट, एक धाव कंप्लीट केली. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. एका धावेनिशी धावसंख्या आता मात्र वृद्धिंगत होईल ती 16 धावांवर. क्या बात है, क्या बात है. चांगला बॉल या ठिकाणी पेश केला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सूर्या याने डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करतायत सूर्या. यावेळी क्या बात है, गेन अंदर दंडी बाहेर. बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर. एक सफलता प्राप्त करतोय. पहिली सफलता यावेळी मिळवून देतोय तो सूर्या आपल्या संघासाठी. आणि हा पहिला हादरा बसेल रोहित स्पोर्ट हिंदळे संघाला. RPM विकेट. वैयक्तिक 6 धावांवरती अकीब मैदानाच्या बाहेर जातोय. त्यामध्ये त्याचा एक चौकार तुम्हाला बघायला मिळाला. आता अकीबची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये पोहोचलाय. प्रतीक पाटील नाम ही काफी है. एक डाव्या हाताचा बॅटर गेला, दुसरा डाव्या हाताचा बॅटर मैदानामध्ये आलाय. गोलंदाजी मार्क वरती सूर्या. कमाल धमाल बेमिसाल चांगली बॉलिंग करतायत. 5 षटकांची ही मॅच, 5 ओव्हरची मॅच तुम्ही बघता आहात. हलक्या हाताने खेळतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आपले अकाउंट ओपन करता येते फलंदाजी मार्क वरती फलंदाज प्रतीक पाटील. धावा पोचतायत 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. संदीप मकवाना आता स्ट्राईक वरती येतील. 4 बॉल मध्ये 9 धावा त्यांनी बनवल्या. चांगली बॅटिंग करतायत मैदानामध्ये. पहिल्याच बॉल वरती इनिंगचा षटकार खेचला होता. फुल टॉस बॉल, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज मात्र आपल्या वेगाने धावतायत, क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची लहर उठेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. उरलेल्या 3 षटकामध्ये बॅटिंग करणारा संघ म्हणजेच रोहित स्पोर्ट हिंदळेचा संघ किती धावा बनवेल ही येणारी वेळ, येणारा काळच सांगेल. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. माझ्यासोबत जोडले जात आहेत एक युवा समालोचक आहे. देवली गावचाच, मालवण तालुक्यातील देवली गावचा एक युवा समालोचक आहे. त्याचं नाव आहे रुपेश आळवे. हे देखील माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. त्यांचा देखील आवाज आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. रुपेश आळवे, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धन्यवाद श्याम सर. खरंच एक सुरेख आणि सुंदर सिंधुदुर्गातील ही स्पर्धा. आणि आता 4थ्या षटकासाठी तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. पहिला चेंडू गोलंदाजाचा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडासा स्विंग होतोय. गोलंदाज आहे विकास.
वाईड बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी होते. पाहूया तिसऱ्या पंचांचा काय इशारा येतोय. विकास पवार गोलंदाजी मार्कवरती आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी गणला जाईल. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजाची या ठिकाणी. पहिला चेंडू होता हा तिसऱ्या षटकातील आणि हा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा होतोय, परंतु त्यावरती एकच धावा मिळते. या एका धावेने धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 20. खरंच 7व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण याची डोळा याची देही या ठिकाणी पाहतोय. परंतु श्याम सर, त्याच्या अगोदर या स्पर्धेची जी 6 पर्व झालेली आहेत ती सुद्धा विसरून चालणार नाहीत. या 6 पर्वांमध्ये ज्यांनी अथक मेहनत घेतली त्यांच्या सुद्धा मेहनतीला दाद दिली पाहिजे. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाजाच्या सरळ दिशेने खेळलेला हा फटका, हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. म्हणजे या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. गोलंदाज आहे विकास. आता मात्र षटकातील पुढील चेंडी. प्रतीकसाठी हा आता मात्र लेग साईडच्या दिशेने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एकच धावा मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 21. श्याम सर. संदीप मकवाना आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये आहे. 7 बॉलमध्ये 11 धावांची बहारदार खेळी साकारताना संदीप मकवाना तुम्हाला पाहायला मिळतायत. क्या बात आहे. स्लाइस केलाय पण क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालंय. त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन येतील गोलंदाजी मार्गवरती विकास पवार आणि त्यांच्यासमोर बॅटर असेल प्रतीक पाटील. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय या ठिकाणी. क्षेत्ररक्षकांचं थोडंसं जकडून ठेवलंय. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या आहे 22. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा पवित्रा आणि त्याच्यामध्ये थोडासा यशस्वी होतोय फलंदाज आणि एकच धावा मिळते. या एका धावेने धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 23. विकासचं हे चांगलं षटक त्याने हाताळलं. या षटकामध्ये फक्त 4च धावा त्याने समोरच्या संघाला दिल्या. म्हणजे थोडंसं या सामन्यामध्ये वर्चस्व या ठिकाणी निर्माण करतोय गोलंदाजी करणारा हा संघ. खरंच जर सामने पाहायला गेले तर गोलंदाजांचा वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. कारण याच्या अगोदरचा सुद्धा सामना जर पाहायला गेला तर दानिश इलेव्हन संघाने समोरच्या संघातील हातातोंडाशी आलेला घास अगदी अलगदपणे, अगदी नखऱ्यात, अगदी लाडात, अगदी नटखटपणे हिसकावून घेतला आणि त्या घासाचा स्वाद स्वतःच्या तोंडाजवळ घेतला. असा हा दानिश इलेव्हनचा संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. आणि आता मैदानामध्ये हा चालू असलेला सामना तिरुपती सावर्डे विरुद्ध रोहित स्पोर्ट. आता 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज रत्नदीप. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जशी गोलंदाजी झाली त्याच गोलंदाजीवर म्हणजेच त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून या गोलंदाजाला सुद्धा 4थं षटक हाताळावं लागेल. समोर आहे फलंदाज प्रतीक. नॉन स्ट्राईकला आहे संदीप मकवाना. षटकातील पहिला चेंडू. यावेळी हलक्या हाताने खेळतायत. पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक चालू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये रुपेश धावा होत्या 19 धावा होत्या. पण जे तिसरं षटक जे पेश केलं खूप जबरदस्त बॉलिंग केली. अफलातून बॉलिंग. फक्त 4 धावा दिल्या. धावांवरती अंकुश लावला. धावांवरती रोध लावला. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, उडी तो तितली डुबी तो मछली, अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न
पण अयशस्वी प्रयत्न ठरला. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रत्नदीप गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांच्यासमोर बॅटर आहेत संदीप मकवाना. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये तेवढा संपर्क झाला नाही. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या करीब गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये संदीप मकवाना हे मात्र आपल्या समोरच्या खेळाडूला प्रतीकला मैदानाच्या बाहेर पाठवतायत. प्रतीक मात्र आता मैदानाच्या बाहेर येतोय. अजून एक हादरा बसेल तो बॅटिंग करणारा संघ म्हणजे रोहित स्पोर्ट हिंदळेचा संघ. धावा झालेल्या आहेत 25 धावा. यस टीजे. गोलंदाजी मार्कवरती रत्नदीप अफलातून बॉलिंग करतायत. त्याच्या समोर बॅटर आहेत संदीप मकवाना. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज आणि कोणत्याही प्रकारची चुकी न करता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा बॉल मात्र त्यांच्या हातात मात्र चांगल्या रीतीने येतोय आणि बॅटर मैदानाच्या बाहेर. संदीप मकवाना 10 बॉलमध्ये 13 धावांची खेळी कडून मैदानाच्या बाहेर. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात रोहित स्पोर्ट हिंदळ्याचा संघ म्हणजे तिसरा विकेट. हा RPM विकेट तुम्हाला बघायला मिळतोय. हा बघा शॉट बराच काळ हवेत. पहिल्यांदा बॉल सुटला होता हातातून. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात रत्नदीपने हा झेल पकडला आणि एक आक्रमक वाटत होता, विस्फोटक वाटत होता, ज्याने सुरुवात खूप चांगली केली होती. संदीप मकवाना बॅक टू द पॅव्हिलियन. मिळालं असेल तर या सामन्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की कमबॅक करणं काय असतं हे कमबॅक या गोलंदाजांनी दाखवून दिलं आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जरी धावा आल्या असतील नंतरच्या षटकामध्ये कमबॅक झालाय. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून एक मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षण खाली येतोय, झेल टिपतोय, गडी बाद होतोय. यस डीजे. थँक्यू. आल्या पावली माघारी परतावं लागलं ते फलंदाजाला आणि चांगला झेल टिपला. त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तो अयशस्वी ठरला. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानात येतोय प्रमोद चव्हाण. जावेद संधी कधी आला कधी गेला लोकांना देखील समजलं नाही, प्रेक्षकांना देखील समजलं नाही. आला तसा गेला. गोल्डन डकचा शिकार झाला. शॉट तर खूप चांगला खेळला होता. थोडासा खराब बॉल होता. बॅकअप लाईनचा चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार देखील खूप चांगला केला, पण सरळ महेशच्या हातामध्ये बॉल गेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल. यावेळी पॉइंट रिजन मध्ये हलक्या हाताने खेळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुरून धावत येतोय. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बऱ्याच वेळानंतर स्कोर बोर्ड थोडासा हलताना दिसतोय. धावसंख्या पोहोचते 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. खरंच दोन्ही संघांसाठी हा फार महत्त्वाचा सामना आहे, कारण बघायला गेलं तर सुरुवातीचे पहिले सामने दोन्ही संघ पराभूत आहे. त्याच्यामुळे करो किंवा मरो च्या दृष्टीने या सामन्यादरम्यान दोन्ही संघांना खेळावं लागेल. आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट घड्याळाकडून मात्र नक्की शिकावी लागेल, कारण जर घड्याळाकडे पाहिलं ना तर 3 काट्यामध्ये एक काटा छोटा, त्याच्यापेक्षा दुसरा काटा मोठा, एक काटा स्लो तर दुसरा काटा फास्ट असतो. पण ज्यावेळी 12 वाजतात ना घड्याळामध्ये, त्यावेळी ते सर्व काटे एकत्र येऊन एकमेकांना साथ देतात. आणि मैदानामध्ये सुद्धा तसंच आहे. दोन्ही संघांचे जर 12 वाजले आहेत ना तर त्या संघातील खेळाडूंना एकत्र यावं लागेल. 100% जास्तीचं योगदान शामसर या ठिकाणी द्यावं लागेल.
बरोबर रुपेश, तुम्हाला एकत्र यावं लागेल, घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. यावेळी मात्र आपने एक बात छेड़ी और वो वहां पर बल्लेबाज ने सुन ली. खराब गेंद मिली और उड़ा दिया गेंद को सीमा रेखा के बाहर. पूरे के पूरे आधे डजन रन. यस डीजे. इंजमाम नाईकवाडी मैदान के अंदर आ गए, छा गए, भाग गए. पहिलाच बॉल, खराब बॉल मिळाला, त्याच्यावरती प्रहार केला आणि सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं 6 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंगॉनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, पण डॉट बॉल आला गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तुम्ही बघता आहात विकास पवार, हा देखील कमी नाहीये. पहिला जरी बॉल तू मोठा फटका खेळला असेल तर पुढचा बॉल डॉट में काढणार. एक तेरी तो एक मेरी. बराबर का खेळ आहे रुपेश. येस डेफिनेटली. आता मात्र षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा पवित्रा होता फलंदाज इंजमामचा आणि त्याच्यामध्ये तो अयशस्वी ठरतोय. क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येक षटकागणिक, प्रत्येक चेंडू गणिक तुम्हाला कमबॅक, पुनरागमन करावं लागेल आणि मैदानामध्ये ते तेवढ्या ताकदीने दाखवावं लागेल. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये एक चेंडू एक षटक फार महत्वाचं असतं आणि प्रत्येक षटकागणिक तुम्हाला समीकरणं आहे ती जुळवून आणावी लागतात. आता मात्र षटकातील पुढील चेंडू. यावेळी उडवलाय बॉल, बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रत्नदीप, कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. अजून एक बॅटर OUT आउट, म्हणजे RPM विकेट. काय बॉलिंग केली, पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर मात्र पुढचे 3 बॉल बघा काय अफलातून बॉलिंग केली. यालाच म्हणतात कमबॅक. चांगलं कमबॅक केलं गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज विकास पवार अफलातून बॉलिंग करतायत. यश कशाला म्हणतात तर यश बघा, सचिन तेंडुलकर सर 10वी मध्ये नापास झाले, पण त्यानंतर त्यांनी जी मेहनत घेतली, त्यांनी जे कष्ट केलं आणि क्रिकेटचे भगवान बनले, क्रिकेटचे देव बनले. जगामध्ये सगळ्यात जास्त शतकं त्यांच्या नावावरती लिहिली गेली म्हणून त्यांना देव म्हटलं जातं. आणि 10वी मध्ये नापास झालेल्या मुलाचाच, म्हणजे त्या क्रिकेट वीराचा आता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये धडा आहे, त्याला यश म्हटलं जातं. क्या बात आहे. तसंच गोलंदाजाने देखील कमाल केली आहे. बघा, पहिल्या बॉलवरती षटकार आला, पण त्यानंतरचे पुढचे 4 बॉल त्याने डॉट काढले. काय बॉलिंग करतायत, अफलातून बॉलिंग. हा देखील बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. अजून एक RPM विकेट तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया एक सुगम. आता मात्र सरळ दिशेने एक मोठा फटका खेळताना फलंदाज दिसतोय आणि शेवट चांगला केला फलंदाजाने षटकार मारून. कारण श्याम सर, जसं तुम्ही सांगत होता ना, यश कशाला म्हणतात तर क्रिकेट असो किंवा तुमचं जीवन, जे शेवटपर्यंत लढतात ना त्यांनाच यश प्राप्त होतं. आताच्या सामन्यामध्ये सुद्धा तसंच झालं. शेवटच्या चेंडूवरती आणि षटकार खेचला फलंदाजाने. संघाची धावसंख्या झाली आहे ती 39, 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावा जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलेलं आहे ते तिरुपती सावर्डे संघासमोर. आणि या स्पर्धेच्या दरम्यान मला समालोचन करण्याची सुवर्ण संधी आयोजकांनी दिली. भाईसाहेब नरे आणि शैलेशजी लोके साहेबांनी या ठिकाणी ही सुवर्ण संधी मला दिली.
नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये एक संस्मरणीय गोष्ट राहील या स्पर्धेदरम्यान हे समालोचन. त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आमचे गुरु श्याम सर यांनी सुद्धा मला या ठिकाणी ही संधी दिली, त्याबद्दल तुमचे आणि मंडळाचे आभार. आणि जाताना एकच सांगेन, जीवन फार सुंदर आहे, तर ते तुमचं जीवन मस्तीत पण शिस्तीत जगा. धन्यवाद. प्रतिष्ठान मिडबाव डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 ही तुम्ही बघता आहात, अनुभवता आहात. आतापर्यंत या मॅचचा जर हाल बघता, पहिल्या इनिंग मध्ये रोहित स्पोर्ट हिंदळे संघाने बनवले आहेत 5 षटकामध्ये 39 धावा आणि तिरुपती सावर्डे संघासमोर लक्ष आहे ते 30 बॉल मध्ये 40 धावांचं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील मिस्टर IPL कुणालजी दाते सर, ज्यांनी टेनिस क्रिकेटचा जर विचार करता आतापर्यंत ज्या सर्व मोठ्या स्पर्धा होतात टेनिस क्रिकेटमध्ये, मग त्या महाराष्ट्रातील असतील, भारतातील असतील किंवा भारत देशाबाहेरील असतील, त्या सर्व स्पर्धांमध्ये ज्यांनी मराठी समालोचनामधून आपला मराठी भाषेचा दर्जा वाढवलेला आहे, ते आमचे कुणालजी दाते सर या पुढचं समालोचन करतील. तिरुपती सावर्डे, रोहित स्पोर्ट हिंदळे अशा 2 संघामधील हा रणसंग्राम, महासंग्राम तुम्हाला बघायला मिळेल. 30 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे तिरुपती सावर्डे संघासमोर आणि हे आव्हान कशा पद्धतीनं पेलवतायत ते देखील बघायला मिळतील. ही जी स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये जे कमी धावसंख्येच्या ज्या मॅच बघायला मिळत आहेत त्याचा देखील एक वेगळा आनंद आहे. खूप मजा येते या मॅच मध्ये आणि हा असा आनंद, ही अशी मॅच तुम्ही पुढे उद्या देखील अनुभवणार आहात. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. 2 सेमीफायनल, 1 फायनल आणि मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू इथे तारे सितारे उद्याच्या दिवसामध्ये देखील उतरणार आहेत आणि ही मजा तुम्हाला उद्याच्या रात्रीपर्यंत अनुभवता येईल. तोपर्यंत ऐकूया कुणालजी दाते सर. श्याम वाकरजी धन्यवाद. इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे अशी माहिती सध्या ऑनफील्ड अंपायर आपल्याला देत आहेत. नजमुल मंडल आणि त्याच्या बरोबरीने बबल नाईक ही सलामीची जोडी आणि फर्स्ट ओव्हर तर जावेद संधी सध्या फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. इचलकरंजीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिडभाव येथे तो आलेला आहे आणि जावेद संधी एक चांगला नामांकित बॉलर आहे. पहिला बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये. कव्हर पॉइंट मधून बॉल टर्न होईल बॅकवर्ड पॉइंट मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळते. खातं उघडलंय. एका धावेने तिरुपती सावर्डेचं संजय शेठ पाकळे यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय. तिरुपती सावर्डे रोहित स्पोर्ट्स हिंदळेच्या विरुद्ध त्यांचा हा महत्त्वपूर्ण सामना.
सामन्याची अपेक्षा सगळे प्रेक्षक करताना आपल्याला पाहायला मिळतात. जावेद संधीचा एक चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, बाउन्स चांगला मिळाला, अगदी खांद्याच्या लेवलने जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. बबल नाईकला बीट करत असताना डॉट. जावेद शॉर्ट बॉलचा वापर, हा जास्त बाहेर निघतोय, पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते एक्स्ट्राच्या स्वरूपात. चांगले बोटे फिरवली होती परंतु 2 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. आज चौथी रात्र या स्पर्धेची, उद्या अंतिम रात्र या स्पर्धेची. ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हर नंतर एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बॉल हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, भरपूर दूरवरून अंतर कापायचं आहे. बॉल हवेत आहे, स्कायर होता, झेल ड्रॉप. अशा कॅचेस पकडाव्या लागतील. देवाने हा झेल सोडलाय आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. नजमुल मंडलने दुसरा धावेचा प्रयत्न केलेलाच नाहीये. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. 30 बॉल मध्ये 40. एक जीवदान मिळालंय बबल नाईकला. नामांकित खेळाडू आहे बबल नाईक. स्ट्रेट मारलाय, चांगला फटका नजमुल मंडलच्या बॅट मधून. ओव्हर द बॉलर हेड, सर्वात सुरक्षित क्षेत्र. धावा मिळतील 4. येतोय चौकार. बॅट मधून उलटा फटका आता सजवलाय. परत एक वेळा फिल्डर आहे गली रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट करतोय नजमुल मंडल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने आता 8 धावा. 5 बॉलचा खेळ संपलाय. या सरासरीने धावा करायची आहेत. ही सरासरी पहिल्या ओव्हर मध्ये मेंटेन ठेवली आहे तिरुपती सावर्डे या टीमने. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता संघ गणराज 11 मिडबावच्या विरुद्ध. त्याच्यामुळे डू ऑर डाय मॅच आहे. इथे जिंकणं गरजेचं आहे. तो प्रयत्न करावा लागेल बबल नाईकला. चांगला खेळला होता आमदार ट्रॉफी मध्ये शेखर निकम साहेबांच्या स्पर्धेत. बॅटची आतमधली कडा घेतली, बॉल मागे चाललाय. सिंगल मिळेल. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा वेगवेगळ्या नावाने या शॉटचा संदर्भ आहे. त्या दरम्यान पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तिरुपती सावर्डे या टीमने 9 धावा बनवल्यात. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. तर उद्या जे 4 संघ या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहेत, AK स्पोर्ट्स वरवडे, अवधूत स्पोर्ट्स कणकवली आणि RR11 डोंबिवली. आणि आजच्या रात्रीमधून एक चौथा संघ आपल्याला प्राप्त होईल. उद्या 4:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे सगळ्याच्या सगळ्या टीमला आणि बरोबर 4:30 वाजता ड्रॉ केला जाणार आहे 4ही टीमच्या दरम्यान. आणि ड्रॉद्वारे सेमीफायनल डिसाईड होतील. आणि ज्या सेमीफायनल आपल्या समोर येतील, मात्र आयोजकांकडे तो अधिकार आहे. पहिली सेमीफायनल कोणती खेळवायची आणि दुसरी सेमीफायनल कोणती खेळवायची, तो अधिकार आयोजकांचा असेल. सेमीफायनलचे सामने 8-8 षटकांचे खेळवले जाणार आहेत आणि फायनल मॅच वेळेनंतर डिसाईड केले जाणार आहेत. तो किती षटकांचा अंतिम सामना खेळवला जाईल याच्याविषयी सर्व आयोजन कमिटी चर्चा करेल आणि त्यानंतर तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू उद्या. परंतु उद्या 4:30 वाजता 4ही टीमने इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि आयोजकांच्या माध्यमातून सक्त निर्देश असे देण्यात आलेले आहेत, ज्या संघाचे कॅप्टन आणि खेळाडू 4:30 वाजता इथे उपस्थित नसतील त्या टीमला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. त्याच्यामुळे इथे 4:30 वाजता उपस्थित राहणं गरजेचं आहे. पहिल्या सेमीफायनलचा त्याच्यानंतर लगेच टॉस होईल. रनआउटची संधी आहे आणि पंचांकडे अपील, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. 5 वाजता सामने उद्या सुरू केले जाणार आहेत. 8-8 ओव्हरचे मॅच आहेत आणि रात्री 10 नंतर थोडासा दवाचा परिणाम जास्त जाणवतो. त्याच्यामुळे जे संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल खेळत आहेत त्यांच्या माहितीसाठी आयोजकांनी सक्त निर्देश दिलेले आहेत. उद्या 4:30 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचंय. 4:30 वाजता ड्रॉ केला जाईल 4ही टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंच्या दरम्यान. 5 वाजता 8 षटकांचा सामना पहिला सेमीफायनल तुमच्या समोर येईल. सेकंड सेमीफायनल 7 वाजता तुमच्या समोर येईल. 9 वाजेपर्यंत 2 सेमीफायनल कंप्लीट होतील. 9 ते 10 एक मोठा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने होईल. OUT आउट दिलाय, फलंदाज बाद आहे. 9 ते 10 एक कार्यक्रम आहे पूर्ण टीम ज्या फायनल मध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर 10 वाजता बरोबर फायनलचा सामना सुरू केला जाईल. तो किती षटकांचा असेल
त्याची माहिती तुम्हाला उद्या पोहोचवली जाईल. परंतु 8-8 षटकांच्या सेमीफायनल आहेत. उद्या 4:30 वाजता आपली सगळ्यांची भेट होईल. ठीक 4:30 वाजता इथे उपस्थित राहा. कारवाई करावी लागणार नाही याची काळजी आता सगळ्या कॅप्टननी घ्या, कारण 5 धावांची पेनल्टी जाहीर केली जाणार आहे जो कॅप्टन आणि खेळाडू इथे उपस्थित नसेल त्या टीमवर. याची माहिती आताच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत एके स्पोर्ट्स वरवडे, अवधू स्पोर्ट्स कणकवली आणि RR स्पोर्ट्स डोंबिवली हे 3 संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. आणखीन एक संघ आजच्या रात्रीमधून आपल्याला मिळेल. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बबल नाईक परतलाय डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर सौरभ बिराजदार फलंदाजीसाठी बबल नाईकला रिप्लेस करताना दिसेल. सौरभ बिराजदार चांगला खेळ केलाय सौरभ बिराजदारने या हंगामामध्ये. आक्रमक बॅटर म्हणून त्याची एक ओळख आहे. पहिले षटक जावेदने टाकलं, दुसरं षटक वैभव खबाळे सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. जयसिंगपूरचा हा खेळाडू आहे. इचलकरंजीचा जावेद संधीने पहिलं षटक हाताळलं आणि वैभव आता सेकंड ओव्हर मध्ये कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी करत असताना. पिच बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केलाय. शॉर्ट कव्हरला कोणीच नाहीये. एक धाव कंप्लीट होते. जोपर्यंत फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 11. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर 11ला एक अशी परिस्थिती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव च्या वतीने श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषकाचं आयोजन 7वं पर्व तुमच्या भेटीला. सरपंच व या प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरेश, शैलेश लोके, राजश्री लोके पवा मॅडम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर येते. संपूर्ण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते खूप मेहनत घेत असतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. गेले 7 पर्व ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सौरभ बिराजदारला बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे बॅटर बीट झाला. बॅट फिरली, बॉलच्या वरून गेली आणि हा येतोय डॉट. चांगलं कमबॅक. मागचाही सामना चांगला रंगला, त्याच्यामुळे याही सामन्याकडून अपेक्षा वाढल्यात. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, या ग्राउंडचा इतिहास राहिलाय आणि हाय स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज झाल्यात या हंगामात या ग्राउंडवर. त्याच्यामुळे चर्चा आहे या क्रीडांगणाची. ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये गेले 7 पर्व ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. पुढचा बॉल घेऊन वैभव यावेळेला स्ट्रेट मारलाय, फटका हवेत आहे. फिल्डर थोडासा पुढे आहे. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, समोर सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. म्हणायला हरकत नाहीये. सरळ फटका डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट. कॉमेंट्री बॉक्सच्या बिलकुल समोर बॉल पडतोय. चांगलं टायमिंग, भव्य फटका इथे पाहायला मिळतोय. फलंदाज सौरभ बिराजदारच्या बॅट मधून फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. स्लॉट मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. ओ हा बॉल चांगला आहे, चांगली उसळी घेतलीये. पंचांकडे पाहिलं आशाळभूत नजरेने, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. हा डॉट बॉल येतोय. चांगला बाउन्सर इथे पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी, नाका जवळून टोपी जवळून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. नक्कीच लेदर बॉल क्रिकेटमध्ये असे बॉल पडतात त्यावेळेला लेदर बॉलवर जे चामडं असतं त्याचा एक सुहास दरवळतो नाकाजवळून. ज्यावेळेला बॉल जातो तो बॉल जुना होतो खेळपट्टीवर. गौतावर 17 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागलाय. 40चं लक्ष आहे. इथेही मॅच रंगू शकते, तो प्रयत्न करायला पाहिजे. वैभवच्या विरुद्ध एक षटकार आलाय. वैभव परत एक वेळा सज्ज. 5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल परत बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. एक बॉल वैभवने खराब टाकला या ओव्हरचा, जो स्लॉट मध्ये टाकला होता, षटकार आला होता. आणि त्याच्यानंतर सातत्याने ऑफ ब्रेक पडल्यानंतर लेग कटर होतात लेफ्टी बॅटरसाठी, ते बॉल बाहेर निघतात आणि सातत्याने ते बॉल त्याने टाकत असताना चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 17 आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 5 ओव्हरचा सामना, 18 बॉल 23 धावा, 40चं लक्ष आहे. मॅच ऑन.
हर्ष स्वागत आहे श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 RPM ट्रॉफी पर्व 7व नजमुल मंडल त्याने देखील 7 धावा केल्या. सौरभ बिराजदारने एक षटकार मारला परंतु त्याच्यानंतर त्याला सातत्याने थांबवलंय गोलंदाजांनी. जावेद संधी परत एक वेळा बॉलिंग मार्कवर टर्न चांगला प्राप्त केलाय. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला राईटी बॅटरसाठी. लेग ब्रेक आणि बाउन्स चांगला प्राप्त केलाय. विशेष म्हणजे पहा गॅदर कुठे केलाय विकेट कीपरने छातीच्या लेवलला. जावेद संधीकडे हाईट चांगली आहे, त्याचा चांगला फायदा इथे उचलत असताना. 17 बॉल 23. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. सोडशील झेल तर होशील फेल. आणि ही क्रिकेटची उक्ती आहे इथे लागू पडते. ज्या पद्धतीने खराब फिल्डिंग राहिली आमचे प्रेक्षक राजा. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केला होता परंतु डीप मध्ये खराब फिल्डिंग कव्हर्सला. आणि पहा झेल सुटला तसाच नजमुल मंडल धावत सुटला. एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना 40 लक्ष आहे. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल असं दिसतंय. ज्या पद्धतीने हा सामना सध्या तरी सुरू आहे. सौरभ बिराजदार 6 धावा त्याने केल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत तो खेळलाय. बॅकफुटला जात असताना हा पंप जॅप केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळेल. दबाव टाकला त्या फिल्डरवर. फायदा होतोय. 2 धावा. थ्रो खराब. तिसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही कारण सौरभ थोडासा जास्त पुढे आलाय. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 20. 20 धावा. एक फलंदाज बाद. 15 बॉलचा खेळ संपलाय. 20 धावा अजूनही करायचे आहेत. बॉलही तेवढे शिल्लक आहेत. 15 चेंडू 20 धावा. 5 धावांचा फरक आहे या मॅच मध्ये बॉल आणि रन मध्ये. त्याच्यामुळे हा जो सामना आहे हा देखील चांगला रंगेल असं दिसतंय. पैसा वसूल मॅचेस सध्या तरी रंगताना दिसत आहेत या श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव मध्ये. परत एक वेळा बॉल चांगला फिरवला होता परंतु हलक्या हाताने बॅकफुटला जात असताना पंच करून एक रन इथे कंप्लीट केली आहे. आता समजदारीचं क्रिकेट सुरू झालंय. जावेद संधीने मागच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या नव्हत्या. तिथून जो दबाव बनवला होता त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता सौरभ बिराजदारच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड. आणि आता कुठेतरी सिंगल डबलवर देखील भरोसा दाखवला जातोय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक पार्टनरशिप बिल्ट होते. धावा झाल्यात 21. अजून 19 धावा करायच्या आहेत. 19 रन ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने ढकललाय कव्हर पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल चिकी सिंगल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. 22 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकातला 18 धावांची अजून आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 13. 13 बॉल 18 रन. एखादा डॉट बॉल विकेट परत एक वेळा मॅच मध्ये येण्याची संधी नक्की असेल टीम रोहित स्पोर्ट्स हिंदळेला. डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची ही लढत आहे. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर. जो जिंकेल त्याला खेळण्याची संधी मिळेल. यावेळेला बॅटच्या आतमधली कडा बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या फिल्डरने फाईन लेगला बॉल थांबवलाय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 23. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 17. 12 चेंडू 17 धावा. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये हा सामना आता कमालीचा रंगतोय. 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण.
12 बॉल 17 धावा करायचे आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे सुरू झालाय. दुसरी धाव धोक्याची असेल का? आणि इथे डिरेक्ट हिट. अपील केली जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. OUT आउट. आउट हा कॉल आलेला आहे टीव्ही अंपायरचा. आणि काय थ्रो आला होता डीप मधून. बरोबर यष्ट्यांचा वेध घेण्यात आला आणि त्याचमुळे ती दुसरी धाव धोक्याची होती असं मी मगाशीच बोललो होतो आणि ती धाव धोक्याचीच निघाली. फलंदाज बाद. चोवीस धावा आता स्कोर बोर्डवर. एक धाव आली आहे. 16 धावा करायच्या आहेत. बॅटच्या एकदम टो एंडला बॉल लागलाय. समोर येतोय बॉल. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवर 25. नजमुल मंडल नजमुल मंडल आता स्ट्रायकिंग एंडला. 25 धावा झाल्यात. 15 धावांची आवश्यकता. 40 लक्ष. मॅच ऑन. बोलत तयार. पुढचा बॉल घेऊन चांगला फिरवलाय. बैठक स्लॉक स्वीप. बॉलला उडवलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. जजमेंट अप्रतिम होता. चांगला झेल डीप मध्ये टिपलाय. जावेदने. फलंदाज बाद होईल आणि या मॅच मध्ये कलाटणी आली आहे असं दिसतंय. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 2 विकेट त्याने घेतल्यात या ओव्हरच्या दरम्यान आणि त्यातल्या त्यात तो दबाव बनतोय. मोमेंटम शिफ्ट होतोय आता गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या दिशेने. रोहित स्पोर्ट्स हिंदळेच्या दिशेने. या मॅच मध्ये तो पलटवार करत असताना टार्गेट 40 होतं परंतु 25 धावा झाल्यात. अजूनही 15 धावा करायचे आहेत. बॉल आता तुमच्याकडे 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. एक मोठा फटका त्यावेळेला मॅच मध्ये येतील. तिरुपती सावर्डे संजय शेठ पाकळे म्हणजेच बंधू पाकळे यांचा हा संघ मैदानामध्ये खेळत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम रोहित स्पोर्ट्स हिंदळे. किरणजी हळदणकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. रंगत आली आहे. रंगत वाढली या मॅच मध्ये. होळीचा सण धुळवळीचा सण साजरा केल्यानंतर एक चांगला सामना. बॉल चांगला फिरलाय. नॅचरल लेग ब्रेक परंतु उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न विथ द स्पिन अपयश येत आहे राजला. राजला एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. राज गोठणकर सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय परंतु सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. 8 बॉल 15 धावांची आवश्यकता. परत एक वेळा बॉल फिरवलाय. अपील होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का. राज बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर इथे आउट होतोय. त्याच्यामुळे या मॅच मध्ये कलाटणी आली आहे. या मॅच मध्ये आता वरचढ ठरतोय रोहित स्पोर्ट्स हिंदळे हा संघ.
उलटा फटका गॅप मध्ये, इथे गॅप मिळाले, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, 4 धावा येतील. मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. तिरुपती सावर्डे संघ परत एक वेळा मॅच मध्ये येतोय. आता समीकरण आहे 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. राज गोठणकरने अखेर ती कोंडी फोडली. उलटा फटका, उलटा पुलटा चौकार. नसेल या मॅच मध्ये किती कलाटणी येते तुम्ही पाहताय. असा सामना प्रेक्षकांना अपेक्षित होता आणि तो सामना चांगलाच रंगतदार होत असताना पाहायला मिळतोय. कधी बाजी एका साइडला म्हणजे तिरुपती सावर्डेच्या, कधी बाजी रोहित स्पोर्ट्स हिंदळेकडून, कधी हा सामना इकडे सावर्ड्यात जातोय, कधी हिंदळेच्या दिशेने झुकतोय. परंतु आता या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज देवदास पडियार, जयसिंगपूरचा देवदास. या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल देवदासला जर थांबवायचं असेल टीम तिरुपती सावर्डेला. परंतु तिरुपती सावर्डेला जर हा सामना जिंकायचा असेल, एक चौकार किंवा षटकार मारणं गरजेचं आहे. बोल तयार, देवदास पडियार. पहिला बॉल रुपेश साठी बॅटच्या आतमध्ये लागलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. वेगाने ती धाव कंप्लीट केली जाते. एक रन इथे मिळताना दिसेल. आता 10 धावा करायच्या आहेत. 30 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये 10 रन. पहिला बॉल तर चांगल्या टप्प्यावर टाकलाय. बॅटला लागल्यानंतर देखील आणि उद्या देखील आपल्याला पाहायला मिळेल. उलटा फटका, बॉल हवेत आहे. दुसऱ्यांदा मारला असा फटका. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय राज गोठणकरच्या पॅट मधून चौकार. या चौकारानंतर परत एक वेळा समीकरण बदलतंय. कमबॅक होतंय. धावा झालेल्या आहेत चौकाराच्या मदतीने. आता स्कोर बोर्डवर 34 धावांची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 6 रन. राज गोठणकरचे उलटे फटके कामी आले. 2 वेळा त्याने तो चौकार वसूल केलेत. 2 वेळा अपयशही आलंय. सातत्य ठेवलं तरी सर्व काही शक्य आहे. यावेळेला बॅटची कडा विकेट किपरने सोडलाय. अडवायला पाहिजे होता. एक धाव मिळते. राज गोठणकर दुसऱ्या धावेच्या शोधात नाहीये. थांबवले तिथे रुपेशने. म्हणजेच काय समीकरण बदलेल. 3 बॉल 5 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. तर बाउंड्रीची आवश्यकता आहे जर सामना जिंकायचा असेल. विकेट पाहिजे जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल. रोहित स्पोर्ट्स हिंदळेला दोलायमान अवस्थेमध्ये सामना. दोन्ही संघ मालक दिग्गज संघ मालक आहेत. किरण हळदणकर, दुसऱ्या बाजूला संजय शेठ पाकळे म्हणजे बंधू शेठ पाकळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन. 3 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. बॉल हवेत आहे. पॉवरफुल आहे, पुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे आणि या षटकाराच्या मदतीने तिरुपती सावर्डे संघाने बाजी मारली आहे. सामना जिंकलाय. अभिनंदन.